आणि आता आपण दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। एमसीए निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक विजयी, 107 मतांनी अजिंक्य नाईक विजयी, संजय नाईक यांचा पराभव। आमदार पात्रता प्रकरणी आज सुनावणी नाहीच। राष्ट्रवादी आमदार पात्रता सुनावणी 23 जुलैला होणार, तर शिवसेना अपात्र प्रकरणी सुनावणी 30 जुलैला। 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करा। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सूचना। भाजपच्या जास्त जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचेही आदेश। राज्यात सध्या 7 मुख्यमंत्री, 2 केंद्रातील नेते इच्छुक, तर राज्यातील नेते काही जण फडणवीसांचे पंख छाटण्याच्या प्रयत्नात आहेत। अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस नाहीत, संजय राऊतांचा हा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंना घालवून अमित शहांना राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करायचं आहे। शिंदेंना घालवायचं हे भाजप कोर कमिटीमध्ये ठरलंय, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी 10 चेहरे निर्माण झालेत। बावनकुळेंची महाविकास आघाडीतील नेत्यांवर ही टीका। तर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही स्पर्धा नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। अबू आझमींचं मत तुम्हाला चालतं का? समाजवादी पक्षाची मतं कुणी विकत घेतली ते सांगा। खासदार संजय राऊतांचा शिंदे गटाला हा सवाल। अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नावच बदलून टाकलंय। अजित पवारांनी माझी लाडकी बहीण असं नाव केलं। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं आहे। हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण। साखर कारखान्यांना थक हमी देताना महायुतीकडून सरकारकडूनच दुजाभाव, फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना थक हमी दिली जाते। शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार।